सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये प्रियजनांनो, हा सुंदरसा वेळ परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे. त्याचा आपण धन्यवाद करूया. त्याची उपकार स्तुती करत त्याच्या वचनाकडे वळूया. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि सुंदरसं एकच वचन आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. आमेन. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह जगात असताना त्या 3.5 वर्षाच्या त्या शॉर्ट पिरियडमध्ये 3.5 वर्ष फार मोठे दिवस आहेत का प्रियजन? फार शॉर्ट पिरियड. 3.5 वर्षामध्ये प्रभू येशू मसीहनं इतक्या लोकांना बरे केले की तितके लोकांचं सांगणं या जगात पुस्तके मावणार नाही असं लिहिलेलं वचन आहे. म्हणजे इतक्या लोकांना प्रभू येशू मसीहनं बरे केले तितक्या शॉर्ट टाईममध्ये. प्रियजनांनो, फार अद्भुत परमेश्वर आहे. प्रभू येशू मसीह किती अद्भुत आहे. तो किती प्रीती करतो आपल्यावर. प्रियजनांनो, गॉड इज लव्ह. प्रियजनांनो, अशी प्रीती कुठे ऐकली का प्रियजनांनो? नाही. असं वचन कुठे ऐकलं का? कोणी दिलं का वचन की मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल? केवळ विश्वास ठेवायचा आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी की जो कोणी कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही जातीचे असो, तुम्ही आफ्रिकन असो, कोणत्याही जातीचे असो, मांग असो आणि बंजारा जातीचे, कोणत्याही जातीचे कोणी पण असो, जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होईल. केवळ विश्वास ठेवायचा की प्रभू येशू मसीह हा जिवंत देव आहे, जिवंत परात्पर परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे आणि त्यांनी माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी तो गाडले गेला आणि माझ्यासाठी तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो खरा जिवंत परमेश्वर आहे. प्रियजनांनो, खूप कठीण आहे का हे वचन? हा करार जो केलेला आहे परमेश्वराने, हे वचन जे तिने दिलेलं आहे ते खूप कठीण आहे का विश्वास ठेवणं? प्रियजनांनो, तिने प्राण दिला, तिने आपल्याला बनवलं, आपण पाप केले आणि त्याने आपल्यासाठी प्राण दिला. ही कशी प्रीती आहे प्रियजनांनो? आपण पाप केले, त्याने आपल्याला बनवलं, त्याचं आज्ञा पालन नाही केली आपण, तरी त्याने आपल्याला सोडले नाही, त्याने आपल्याला टाकले नाही, तो विसरला नाही आपल्याला. प्रियजनांनो, जसं आपण शास्त्रामध्ये वाचतो, पवित्र शास्त्रामध्ये, की दावीद जो लहान मुलगा होता, तो आपल्या शेतात तो मेंढपाळ होता. प्रियजना, तो मेंढर राखायचं काम करायचा. त्याचा बाप त्याला विसरला. जेव्हा तो संदेष्टा आला, शमूएल संदेष्टा, अभिषेक करायला की मला तो राजा बनवायचा आहे, परमेश्वराने जो आज्ञा दिलेली आहे, तुझा जो एक पुत्र आहे त्याचा मला अभिषेक करायचा आहे, तर तो सर्व लेकरं मुलांना आणतो लाईन बाय लाईन. बघा प्रियजनांनो, बाप आणि आई, जी जगातली आई म्हणतात, तिची प्रीती, त्याचं प्रेम बघा कसं आहे. तो बाप विसरला ना दाविदाला. शमूएल संदेष्टा म्हणतो, तुला अजून मुलगा आहे का? एवढंच तुझे मुलं आहेत का? कारण परमेश्वर शमूएल संदेष्टा बोलत होता की हा नाहीये तो. जेव्हा तो तेलाचा कुपी घेत होता, अभिषेक कर, नाही म्हणे, हा नाहीये, लाईन बाय लाईन सगळे नाहीये. शेवटी त्याने म्हटलं, अजून तुला मुलगा आहे का? मग तो म्हणतो, अरे माझा दावीद मुलगा आहे. म्हणजे बघा प्रियजनांनो, आई आणि बाप आपल्या लेकराला विसरतात, परंतु परमेश्वर मला आणि तुम्हाला विसरत नाही. कसा त्याचा ब्रेन आहे प्रियजनांनो, कशी त्याची प्रीती आहे, कसं त्याचं ब्रेन आहे. त्याचं ब्रेन कम्प्युटर आपण नाही म्हणू शकत, कम्प्युटरचे पण पेक्षा कम्प्युटर आहे. आणि तो तसा कम्प्युटर आहे जो हँग होत नाही. बरं,
त्याचा ब्रेन किती शार्प आहे, किती तो आठवण ठेवतो. प्रत्येकाकडे त्याची नजर आहे. प्रत्येक जणांकडे त्याची नजर आहे, त्याची दृष्टी आहे. हा लेकरू माझा काय करतो, तो काय करतो, रोजमेरी काय करते, माझा मुलगा सॅमसन काय करतो. प्रत्येकांकडे त्याची नजर आहे. कसा तो महान प्रतापशाली राजादी राजा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. प्रियजनांनो, त्या शॉर्ट पिरियड मध्ये इतके थवेचे थवे लोक, म्हणजे मल्टिट्यूड्स, इतक्या लोकांना परमेश्वराने बरे केले. किती अद्भुत त्याचे कार्य. आणि शेवटी त्याने प्राण दिला. अशी अजब प्रीती त्याने करून दाखवली. प्रियजनांनो, आणि तो म्हणत आहे, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडे. शोधा, शोधा. काही हरवलं आपलं तर आपण म्हणू का, अरे माझा हात हरवलं, तर तुम्ही शोधणार नाही का प्रियजन? शोधा. हे प्रभू येशूचं वचन आहे. शोधा, परमेश्वर तुम्हाला सापडू देईल. शोधा म्हणजे सापडेल प्रियजनांनो. आणि ठोका म्हणजे उघडेल. ठोका, दरवाजा ठोका. कोणाचा दार ठोकायचा आहे आज आपल्याला? परमेश्वराचा द्वार. परमेश्वराच्या चरणात आपल्याला यायचं आहे. परमेश्वरा, मला हे नाही समजत, मला माझ्यावर हे संकट आले, माझ्यावर एक कर्ज आहे, माझं घर पडीत झालेलं आहे, मी आज या परिस्थितीत आहे, माझ्यावर संकट आहे, माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे, माझ्या जीवनात हे संकट आहे, मला माझा मित्र तुच्छ लेखतो, है ना. जसं गीत मध्ये म्हटलेलं आहे, कोणा मित्र येशुवानी सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकून साय करी सोसाया. प्रियजनांनो, एक पाळक मी ऐकला यूट्यूबवर पाहत असताना, की तो पाळक उभा होता आणि संदेश देत होता. आणि तो पाळक इतका पॉवरफुल विश्वास होता देवबापाचा. आणि त्या पाळकाच्या जीवनात केवढं मोठं संकट आलं होतं. प्रियजन, तुम्हाला ऐकणार तर तुमचा जीव थरथर कापून जाईल, की त्याच्या आदल्या दिवशी तिच्या मुलीचा लोकांनी वाईट रीतीने रेप केला. प्रियजन, फार दुःखाची घटना घडलेली आहे. तरी तो पाळक, तरी तो देवाचा सेवक, तरी तो देवाचा भय धरू त्याने देवाची सेवा केली. त्यांनी देवाची सेवा केली. प्रियजनांनो, हे फार मी दुःखाने आणि आनंदाने पण सांगत आहे. आनंद ह्या गोष्टीचा, की त्याने प्रभूमध्ये आनंद केला, की भले माझ्या मुलीला काय झालं तरी मी परमेश्वराचा जे आहे, परमेश्वराचा समय तो त्याला मी देणारच, त्याची सेवकाई मला करायची ते मी करणारच. असे महान सेवक परमेश्वराने आपल्याला दिले, पण त्याचा धन्यवाद करूया प्रियजनांनो. पण त्या दुःखातही ते दुःखाचं ओझं वाहण्यासाठी प्रभू येशू मसीह त्याला मदत करत आहे. किती मोठी घरी गोष्ट आहे, घरी प्रीती आहे परमेश्वराची. प्रियजनांनो, बघा, परमेश्वर म्हणतो, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल, मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. प्रियजनांनो, काय तुम्ही आज परमेश्वराला शोधत आहात? प्रियजनांनो, परमेश्वर तुमचा द्वार ठोकत आहे, तुमच्या हृदयाचा, अंतःकरणाचा, आणि त्याला तुम्ही स्वागत करा. तुमचं हृदय अंतःकरण उघडा. परमेश्वरा, तू माझ्या हृदय अंतःकरणात ये, आणि हे हृदय अंतःकरण तुझं मंदिर हो. परमेश्वराला स्थान द्या. प्रियजनांनो, तुमच्या जीवनातले हर एक संकट, हर एक कर्ज तो फेडणार. हे अनुभव मी घेऊन पाहिला. प्रियजनांनो, माझ्या जीवनात कर्ज होते. माझं घर आता अर्ध झालेलं आहे, बनलेलं आहे, अर्ध पडीत आहे. हे पण माझा परमेश्वर, ते अर्ध घर पडीत खूप होतं, तर ते अर्ध घर पडीतला पण परमेश्वराने अद्भुत रीतीने बनवून दिलं. आणि आता जे अर्ध राहिले ते पण माझा परमेश्वर बनवून देईल. हा माझा प्रबळ भक्कम विश्वास आहे. प्रियजनांनो, तुम्हाला मला आज राईच्या दाणे एवढा विश्वास
विश्वासाची गरज आहे का प्रियजनांनो? राईच्या दाना एवढा विश्वास. राई किती छोटी आहे राई, तेवढा विश्वास पाहिजे का प्रियजनांनो? नाही. आज मी म्हणते परमेश्वर आम्हाला तुझ्या विश्वासात तू आम्हाला नवप्रेषित मंडळीचे आम्हाला सभासद केलेले. प्रेषित म्हणजे काय? प्रेषित म्हणजे खडकावर त्यांनी मंडळी स्थापन केलेली आहे प्रियजनांनो. तर आज आमचा विश्वास मोहरीच्या दाणे एवढा नाही, राईच्या दाणे एवढा नाही, तर आमचा विश्वास एका खडकाप्रमाणे मजबूत, दृढ असा विश्वास असला पाहिजे की किती संकट आले, किती जीवनात काही आलं, उपासमार, नग्नता, तलवार, संकटे, मरण, जीवन, अधिपती, देवदूत, किती बले आले, बलाढ्य आले आम्हाला आमच्या विरोधात, तरी प्रभू येशू मसीहच्या विश्वासापासून आम्हाला विभक्त करू शकणार नाही. प्रभू येशू मसीहच्या प्रीतीपासून आम्हाला हटू शकणार नाही, शक्य होणार नाही. हे परमेश्वराचं जीवन वचन आहे आणि ते माझ्या आणि तुमच्या अंतःकरणात परमेश्वर रुजवून ठेव, लिहून ठेव. आमेन.